गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आज आपण काल जे बघितलेलं होतं की प्लासीची लढाई जे 23 जून 1757मध्ये झालेली होती आणि एक भारताच्या राजकारणाला कलाटणी देणारं युद्ध जे आहे प्लासीची लढाई. आता हे जे कलाटणी देणारं युद्ध होतं किंवा जो ब्रिटिशांचा जो पाया रचला गेलेला होता, परंतु हा जो पाया आहे बक्सारच्या युद्धानं तो काय झालेला आहे, पक्का झालेला आहे. तर आपण जे 1757 ते 1764 या दरम्यानच्या घडामोडी म्हणजेच बक्सार युद्धाची पार्श्वभूमी कशी तयार झाली आणि संपूर्ण दिल्लीपर्यंत ब्रिटिशांनी कशा प्रकारे राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं ते आपण आज बघणार आहोत. तर याच्यामध्ये प्लासीची लढाई झाल्यानंतर जो नवाब झालेला होता, सिराजुद्दौलाचा मृत्यू झालेला होता आणि ठरल्याप्रमाणे ब्रिटिशांनी जे मीर जाफरला नवाब पद देऊ केलेलं होतं तो मीर जाफर. त्यानंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब 1757 ते 1760 पर्यंत होता. आता जसं हा 3 वर्षामध्ये जे मीर जाफरकडून जेवढं लुटता येईल तेवढं ब्रिटिशांनी लुटलं, परंतु मीर जाफरचा जमीर जागा झाला आणि तोही म्हणजे इंग्रजांचा विरोध, वाढत्या शक्तीला विरोध करू लागला. इंग्रजांच्या विरोधातली ती डच शक्ती होती, त्या डच शक्तीशी हा मीर जाफर संधान बांधू लागला होता. त्यामुळे ही जेव्हा इंग्रजांना कळलं तेव्हा या मीर जाफरला सुद्धा नवाब पदावरून काढून टाकलं आणि त्यानंतर झालेला आहे त्याचाच जावई मीर कासिम. याचा कालखंड आहे 1760 ते 1763. 1763 पर्यंत होता. परंतु मीर कासिम हा मीर जाफरपेक्षा अतिशय महत्त्वाकांक्षी व्यक्ती होता. मीर कासिमचे या इंग्रजांसोबत खटके उडाले आणि त्यानंतर जे मीर कासिम वर्सेस इंग्रज यांच्यामध्ये जवळपास 3 युद्ध झालेली आहे. किती 3 युद्ध झालेली आहे आणि शेवटच्या युद्धामध्ये मीर कासिम पडून गेला आणि तो कुठे गेलेला आहे, अवधच्या नवाबाकडे गेला, शुजाउद्दौलाकडे गेला. आता हा मीर कासिम गेल्यानंतर मग जे बक्सारचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये इंग्रजांना विजय मिळाला आणि त्यानंतर पुन्हा 1764ला कोण नवाब झालेला आहे, मीर जाफर. कोण नवाब झाला, मीर जाफर 1764मध्ये. ते 1765 पर्यंत होता. परंतु 1765मध्ये त्याचाही मृत्यू झाला. कोणाचा, मीर जाफरचा. आणि त्याचा जो मुलगा आहे नजमुद्दौला त्याचं नाव काय आहे, नजउद्दौला. हा म्हणजे एक प्रकारे मीर जाफरपासून ते नजउद्दौला असेल किंवा सैफुद्दौला असेल, सैफुद्दौला. त्यानंतर शेवटचा आहे मुबारक उद्दौला. शेवटचा म्हणजे 1775 पर्यंत होता. 1775 नंतर नवाब पदाची परंपरा समाप्त केली आहे इंग्रजांनी. आता बघा, मीर जाफर हा सुरुवातीला म्हणजे जसं प्लासीची लढाई झाली तेव्हा इंग्रजांच्या हातातील बाहुले बनला होता, परंतु त्याचा इंग्रजांचं जे वर्चस्व होतं त्याला हळूहळू कळू लागलं की आपलं आता काही खरं नाही, म्हणून तो डचांशी संधान बांधू लागला. आणि ही जेव्हा गोष्ट इंग्रजांना माहिती झाली तेव्हा 1760ला मीर जाफरला नवाब पदावरून काढून मीर कासिमला नवाब पद देण्यात आलं. परंतु मीर कासिम हा अतिशय महत्त्वाकांक्षी व्यक्ती होता, आपण बघणारच आहोत. तर हा मीर कासिम आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. शेवटचं जे युद्ध होतं 1764मध्ये झालेलं बक्सारचं युद्ध, 3 जणांचा संघ झाला आणि त्यालाच बक्सारचं युद्ध म्हणतात. त्याच्यामध्ये पराभूत झाला. मग मीर कासिम हा पडून गेला बक्सारमधून आणि तो अज्ञातवासामध्येच त्याचा नंतर मृत्यू झालेला आहे. त्यानंतर मीर जाफरला इंग्रजांनी काय केलेलं आहे, नवाबपदी बसवलेला आहे 1764 ते 65. म्हणजे इंग्रजांच्या हातातील एक कळसूत्री बाहुली म्हणून तो नवाबपदी आला.
त्यानंतर जे 1765 ते 1772पर्यंत जे दुहेरी शासन पद्धती रॉबर्ट क्लाईव्हने बंगाल प्रांतामध्ये राबवलेली होती, त्या बंगाल प्रांतामध्ये हा मीर जाफर 1765मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा पुत्र नजउद्दौला, त्यानंतर त्याचा पुत्र सैफुद्दौला आणि शेवटचा जो नवाब आहे बंगालचा शेवटचा नवाब कोण, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून हे नाव लक्षात ठेवा, मुबारक उद्दौला. आणि शेवटचा 1775 नंतर नवाब पद आहे. नवाब पद काय केलेलं आहे, ब्रिटिशांनी रद्द केलेलं आहे. काय केलेलं आहे, नवाब पद ब्रिटिशांनी रद्द केलेलं आहे. नवाब पदाची समाप्ती मग बंगालमधील कधी झालेली आहे, 1775. आता हे झालं बंगालच्या नवाबाविषयी. आता आपण इकडे येऊया की जे भारताचा नकाशा पुन्हा काढतो मी, असा आहे. आता इथे बंगाल आहे. बंगाल हा एवढा मोठा प्रांत होता बंगाल. आता या बंगालमध्ये काय झालं की प्लासीची लढाई कधी झालेली आहे, प्लासीची लढाई कधी झाली, 23 जून 1757मध्ये. प्लासीमध्ये कपटनीतीने काय केलेलं आहे, इंग्रजांनी विजय मिळवलेला आहे. 23 जून 1757मध्ये विजय मिळवलेला आहे. आता बघा दुसरीकडे काय झालं की 1759मध्ये बेद्रा युद्ध, लक्षात ठेवा बेद्रा युद्ध कोणात झालेलं आहे, डच आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेला आहे. आता इंग्रजांनी डचांचा सुद्धा पराभव केलेला आहे. आणि डच शक्तीसुद्धा कमजोर झालेली आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये बघितलेलं होतं. तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंच आणि कर्नाटक यांच्यामध्ये वांदिवादची लढाई झालेली होती. हे तीनही युद्ध महत्त्वाची आहे. कोणती, प्लासीचं युद्ध कधी झालं, 23 जून 1757. त्यानंतर 1759ला बेद्रा युद्ध झालं आणि डच शक्ती पराभूत झाली, कमजोर झाली. तिसरं जे आहे 1760मध्ये वांदिवादची लढाई झाली तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये. हे तीनही युद्ध अतिशय महत्त्वपूर्ण आहे. इंग्रजांनी एकावर एक विजय मिळवून आपली संपूर्णपणे भारतामध्ये काय केली, पायाभरणी केलेली आहे. हे तीन युद्ध अतिशय महत्त्वाचे आहे. क्रमवार घटनाक्रम लिहामध्ये हे 23 जून 1757 प्लासीचं, 1759 बेद्रा युद्धानं कोणाची म्हणजे शक्ती कमी झालेली आहे, डचांची. आणि 1760मध्ये वांदिवाश म्हणजे फ्रेंचांची सुद्धा काय झालेली आहे, सत्ता समाप्त झालेली आहे 1760मध्ये. हां, लक्षात राहील ना. त्यानंतर आता आपण बघू 1760पर्यंत वांदिवाश. आता इकडचा जो घटनाक्रम आहे, मीर जाफर हा बंगालचा नवाब होता 1757 ते 1760. या 3 वर्षामध्ये इंग्रजांनी बंगालचं जेवढं शोषण करता येईल तेवढं केलेलं आहे. आणि जो मीर जाफरकडे जे प्रशासनाचं कार्य होतं, तर या ब्रिटिश कंपनी ही काय करायची, जो नवाबाचा जो खजिना होता त्याच्यामधून पुरस्काराच्या रूपाने, बक्षिसीच्या रूपाने किंवा अन्य ज्या प्रकारे आपल्याला लूट करता येईल ती लूट मीर जाफरकडून तो करीत होते किंवा पैशाची वसुली, संपत्तीची वसुली करीत होते. आणि व्यापार करण्याचा परवाना तर बंगालमध्ये त्यांना मिळालाच होता. आणि अशा प्रकारे एकंदरीत 3 वर्षापर्यंत मीर जाफर त्यांचं काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात लूट केलेली आहे. परंतु झालं काय, मीर जाफर हा याचासुद्धा एक आत्मसन्मान जागा झाला. आणि हा मीर जाफर मग कोणाची मदत घेऊ लागलेला होता, डचांसोबत संधान बांधू लागलेला होता. कारण तो ओळखला होता की इंग्रज हे खूप महत्त्वाकांक्षी आणि आपलं आता काही खरं नाही. म्हणून डचांसोबत जेव्हा संधान बांधू लागला, ही गोष्ट जेव्हा माहिती झाली कोणाला, इंग्रजांना, तेव्हा मग मीर जाफरचा जो बक्षिसी देऊन किंवा पुरस्कार देऊन जो खजिना रिकामा झालेला होता, खडखडाट झालेला होता, तो आता मीर जाफर आपल्या काही कामाचा नाही. आणि त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आला की डचासोबत तुमचं संधान आहे. म्हणून मग काय केलं इंग्रजांनी की मीर जाफरच्या जागी कोणाला बसवलं,
मीर कासिमला 1760ला. तर या मीर कासिमला बसवलं म्हणजे काय केलं, त्यालासुद्धा नवाब पदाचं आमिष दाखवलं, नवाब बनवतो. परंतु त्याच्या बदल्यात चटगाव, वर्धमान आणि मिदनापूर, लक्षात ठेवा हे तिन्ही जिल्हे. तर या तिन्ही जिल्ह्याची म्हणजे दिवाणीचे जे अधिकार होते, कोणाचे अधिकार, दिवाणीचे जे अधिकार होते ते कोणाला देण्यात आले, इंग्रजांना देण्यात आले. दिवाणीचे अधिकार म्हणजे महसूल गोळा करण्याचे अधिकार, 3 जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याचे अधिकार. कशाच्या बदल्यात, मीर कासिमला नवाब बनवल्यामुळे इंग्रजांनी त्याच्याकडून चटगाव, वर्धमान आणि मिदनापूर या 3 जिल्ह्याची दिवाणीचे अधिकार मिळवले, प्राप्त केले. आता बघा इंग्रजांची लालच म्हणजे लालसा कशी कशी वाढत गेली. कारण बंगाल हा प्रांत अतिशय सधन प्रांत होता आणि जेव्हा या मीर कासिमच्या बदल्यात 3 जिल्ह्याची जे दिवाणीचे अधिकार प्राप्त झाले तेव्हा जे दिवाणी त्यांना मिळत होती अमाप होती, कारण बंगाल प्रांत हा सधन प्रांत होता. त्यामुळे मग काय झालं की यांच्या डोक्यामध्ये पुन्हा पुन्हा विचार येऊ लागले की आपल्याला 3 जिल्ह्यामधून एवढं उत्पन्न मिळते, दिवाणी मिळते, तर आपण संपूर्ण बंगाल प्रांत जर आपल्या ताब्यात राहिला, दिवाणीचे अधिकार संपूर्ण बंगाल प्रांतावरील राहिले तर आपल्याला अमाप संपत्ती मिळेल. अशा प्रकारचे म्हणजे एक त्यांचे डोळे विस्पारले. आणि त्यानंतर मग जसं मीर कासिम हा नवाब झाल्यानंतर ही दिवाणी तर दिलीच, परंतु मीर कासिम हा महत्त्वाकांक्षी असल्यामुळे 1760 पासूनच म्हणजे इंग्रजांची जे नीती त्यांना ओळखलेली होती आणि त्यानं आपल्या बंगालमध्ये सुधारणा केलेल्या आहे, बंगालमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. कोणी, मीर कासिमने. आता त्या सुधारणा अतिशय महत्त्वाच्या आहे. मीर कासिम हा नवाब झाल्यानंतर पहिली त्याने सुधारणा केलेली आहे. जे इंग्रजांचं कर्ज होतं, संपूर्णपणे जे कर्ज इंग्रजांनी बसवलेलं होतं ते पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसंच त्याने सर्वप्रथम जे कार्य होतं, मुर्शिदाबादवरून राजधानी कुठे आणलेली आहे, मोंगीर. मुर्शिदाबादवरून राजधानी कुठे आणलेली आहे, मोंगीर. हे कुठे आहे, मोंगीर बिहारमध्ये आहे. आता का बरं आणली असेल, कारण मुर्शिदाबाद हे कुठे होतं, कलकत्त्याच्या जवळ होतं आणि कलकत्त्याला संपूर्ण ब्रिटिशांचा प्रभाव होता, कंपनीचं प्रशासन तिथूनच चालत होतं आणि मुर्शिदाबादवरून ज्या काही आपण हालचाली करू त्याची माहिती कलकत्त्याला होत होती. म्हणून या कलकत्त्यावरून आपली राजधानी दूर राहावी, जेणेकरून आपण ज्या काही हालचाली करू त्या इंग्रजांना माहिती झाल्या नाही पाहिजे, म्हणून त्यानं मुर्शिदाबादवरून राजधानी मोंगीरला हलवली. लक्षात घ्या, मोंगीरला हलवली. त्याचं जे दुसरं कार्य आहे, आपल्या सैनिकामध्ये युरोपियन धर्तीवर आधुनिक प्रकारचं सैन्य त्यानं तयार केलं. तोफगोळे, बंदुका बनवण्याचं कार्य त्याने चालू केलेलं आहे. सैनिकाची पुनर्रचना केली, युरोपियन धर्तीवर आधारित सैनिकाची पुनर्रचना केलेली आहे. तिसरं जे महत्त्वाचं कार्य आहे त्यानं अतिशय महत्त्वाचं आहे, दस्तक किंवा परवाना. जे व्यापारी लोकांना म्हणजे ब्रिटिश, याच्या अगोदर काय होतं की ब्रिटिशांना 1717मध्ये, कधी 1717मध्ये काय केलेलं होतं, 1717मध्ये कोण होता, मुघल बादशाह फरुखशियर याने ब्रिटिशांना काय केलं, बंगाल प्रांतामध्ये म्हणजे अल्पदरामध्ये व्यापार करण्याचा परवाना मिळालेला होता. आणि दिवाणीचे अधिकार कोण, दिल्लीचा जो मोगल बादशाह असायचा त्यांच्याकडे असायचा वैध अधिकार. परंतु झालं काय की बंगाल प्रांतामध्ये या मीर कासिमने काय केलेलं आहे की बंगाल प्रांतामध्ये सर्वच व्यापाराला समान दस्तक द्यावा किंवा समान म्हणजे कर द्यावा लागत असे व्यापाऱ्यांना, नाही का, कराच्या सवलती त्या सर्वांसाठी समान केल्या. डच असो, इंग्रज असो, फ्रेंच असो किंवा इतर लोकल व्यापारी असो, सर्वांना करमुक्त व्यापार करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मग काय झालेलं आहे, करमुक्त करण्यात आलं. कोणाला, दस्तक किंवा आपण काय म्हणतो व्यापारी परवाना. तर हे जे 3 कामं केलेले आहे, या 3 कामामुळे ब्रिटिश खवळले किंवा ब्रिटिश कंपनी होती ती कहडली. कारण
राजधानी कुठे नेलेली आहे? मुर्शिदाबादवरून मुंगीरला. सैन्य हे आधुनिक पद्धतीने तयार केलं युरोपियन पद्धतीच्या धर्तीवर, कारण आपल्याला भविष्यामध्ये इंग्रजासोबत लढाई करावीच लागणार, म्हणून आपली सैन्य कसे असले पाहिजे? आधुनिक पद्धतीवर. कारण ब्रिटिशांना एका पाठोपाठ एक विजय मिळत होते हे मीर कासिम जाणून होता. त्यामुळे आपलं सैन्य परंपरागत न राहता युरोपियन धर्तीवर आधुनिक पद्धतीचं सैन्य तयार करण्यावर भर दिला. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा त्यानं बदल केलेला आहे, करमुक्त व्यापार. सर्वच व्यापाऱ्यांना, एकतर ब्रिटिशांनाच नाही तर सर्वांनाच या म्हणजे करमुक्त व्यापार करण्याचा परवाना दिला. त्यामुळे ब्रिटिश कंपनी जी होती ती चौताळली. आता बघा, आता मीर कासिमचा बिमोड करायला पाहिजे, मीर कासिमचा बिमोड करायला पाहिजे अशी हालचाल ब्रिटिश कंपनीमध्ये सुरू झालेली आहे. आणि मीर कासिम वर्सेस ब्रिटिश कंपनीमध्ये बक्सारचं युद्ध होण्याच्या अगोदर 3 युद्ध झालेली आहेत, ते आपण बघू. मीर कासिम वर्सेस कोण? ब्रिटिश कंपनी. मीर कासिम वर्सेस ब्रिटिश कंपनी. मीर कासिम वर्सेस इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झालेली आहे. 1763, 1763, 1764 ही 3 युद्ध होती. आणि या 3 युद्धापैकी पहिलं जे युद्ध होतं करवा युद्ध. तर दुसरं जे युद्ध आहे गिरिया युद्ध, हे सुद्धा 1763लाच झालेलं होतं, गिरिया युद्ध. आणि तिसरं जे आहे उदयनाला युद्ध. हे ज्या ठिकाणी युद्ध झाले त्या गावाची नावं आहे, करवा, गिरिया आणि उदयनाला युद्ध. आता झालं काय की पहिल्या युद्धामध्ये कोणाचा पराभव झालेला आहे? मीर कासिमचाच पराभव झालेला आहे 1763मध्ये. दुसऱ्या युद्धात सुद्धा मीर कासिमचाच पराभव झाला आणि तिसऱ्या युद्धातही सुद्धा मीर कासिमचा पराभव झाला. आणि तो पडून मग कुठे गेलेला आहे? उदयनालाचं जे युद्ध झालं इंग्रज आणि मीर कासिम, आणि मग तो पडून कुठे गेलेला आहे? कुठे गेलेला आहे मीर कासिम पडून? इकडे. कुठे? अवध. आता अवध बघा, अवधचा नवाब कोण होता? शुजा उद्दौला होता. आता उदयनालाचं युद्ध झालं आणि तो मीर कासिम कोणाच्या आश्रयासाठी गेला? अवधकडे गेला. कारण का अवधकडे गेला? कारण त्या पडोसी राज्य होतं, जवळचं शेजारी राज्य होतं अवध. अवधमध्ये या शुजा उद्दौलानं मग मीर कासिमला आसरा दिला. आणि अवधला गेल्यानंतर मग संपूर्ण बंगाल प्रांत जो आहे तो कोणाच्या ताब्यात आला? इंग्रजाच्या ताब्यात आला. आता अवधचा जो नवाब होता तो कोण? शुजा उद्दौला हा होता. दिल्लीवरून आलेला होता. त्याचं नाव राजा जो होता मुघल बादशाह शाह आलम द्वितीय. आणि बंगालमधून पडून आलेला होता, त्याचं नाव मीर कासिम. आता या तिघांनाही असं ठरवलं की ब्रिटिशांना चांगली अद्दल घडवण्यासाठी मग हे 3ही सेना किंवा 3ही म्हणजे एकतर मोठा होता शाह आलम, तो संपूर्ण भारताचा नामदारी का होईना पण बादशाह होता. दुसरा जो अवधचा नवाब होता तो शुजा उद्दौला. आणि मीर कासिम हा बंगालचा नवाब होता. परंतु इंग्रजांसोबत लढाई म्हणजे कोणत्या लढाईमध्ये? उदयनालाच्या लढाईमध्ये म्हणजे इंग्रजांच्या सैन्याला तोंड त्याला देता आलं नाही आणि त्यानं धाव घेतली कुठे? अवधकडे घेतलेली आहे. आता हे तिघाचाही यांनी काय केलेला आहे? संघ तयार केला. कशासाठी? इंग्रजांना अद्दल घडवण्यासाठी. कोणाकोणाचा संघ? शाह आलम द्वितीय हा कोण होता? दिल्लीचा बादशाह होता. शाह आलम द्वितीय हा दिल्लीचा बादशाह होता. आणि जो अवधचा नवाब आहे शुजा उद्दौला आणि बंगालचा नवाब हा मीर कासिम. आता या तिघांचाही संघ तयार झाला. आता या 3ही संघांनी ठरवलं की इंग्रजांना आता आपण अद्दल घडवली पाहिजे. आणि दुसरीकडे बघा ब्रिटिशांनीही जसं बंगाल प्रांत त्यांच्या ताब्यात आला, परंतु
जो शाह आलम द्वितीय हा अवधकडे येऊन होता, आता त्यांची नजर होती संपूर्ण भारताचा जो शाह आलम द्वितीय आहे याला समजा आपण पराभूत केलं तर संपूर्णपणे आपल्याला बंगाल, बिहार, ओरिसा किंवा दिल्लीपर्यंत जाता येईल आणि आपली जे कंपनी आहे, जे राजकीय हक्क आहे किंवा व्यापारी हक्क आहे आपल्याला वैधपणे मिळेल. म्हणून या इंग्रजांनी सुद्धा या तीनही शक्तीचा पराभव करण्याचं ठरवलं. आता या संघाने हा जो तीन शक्तीचा संघ झाला, कोण कोण? शाह आलम द्वितीय, शुजा उद्दौला आणि मीर कासिम याचा संघ झाला आणि याच्या विरोधात इंग्रज याच्या विरोधात कोण? इंग्रज. यांच्यामध्ये जे झालेलं युद्ध आहे तेच कोणतं युद्ध आहे? बक्सारचं युद्ध आहे. बक्सारचं युद्ध कधी झालेलं आहे? 22 ऑक्टोंबर 1764ला झालेला आहे. कुठे झालेला आहे? बक्सार येथे. बक्सार कुठे आहे? बिहारमध्ये आहे. आणि 22 ऑक्टोंबर 1764मध्ये ह्या दोन्ही सेना आमने सामने आल्या. आता इंग्रजाचं नेतृत्व कोण करत होतं? रॉबर्ट क्लाईव्ह नाही, कारण रॉबर्ट क्लाईव्ह हा 1760मध्ये कुठे गेलेला होता? रॉबर्ट क्लाईव्ह कुठे गेला? इंग्लंडला गेला होता. रॉबर्ट क्लाईव्ह कधी? 1760मध्ये. लक्षात ठेवा. तर इंग्रजांच्या सैन्याचं नेतृत्व करत होता, त्याचं नाव होतं हेक्टर मनरो. लक्षात ठेवा नाव. कोणाकोणामध्ये लढाई झालेली आहे? हेक्टर मनरो हा इंग्रज सेनापती होता. आणि या संघाचं जे प्रमुख जे होते शाह आलम द्वितीय, शुजा उद्दौला आणि कोण? मीर कासिम. आता यांच्यामध्ये जे युद्ध झालं होतं, या युद्धामध्ये सुद्धा प्लासीमध्ये जसं म्हणजे जे काही लाच देऊन काही म्हणजे भारतीयांकडील किंवा या गटाकडील जे प्रमुख अधिकारी होते तीच चाल या इंग्रजांनी वापरली आणि अनेक अधिकाऱ्यांना लाच देऊन त्यांनी काय केलेलं आहे? एकतर तटस्थ राहासाठी सांगितलं किंवा आपल्या बाजूनं वळावलं. आता काय झालं की जेव्हा हे सैन्य आमने सामने आलं बक्सार येथे, अवघ्या काही तासामध्येच या इंग्रजांनी या शाह आलम द्वितीय, शुजा उद्दौला, मीर कासिम यांच्यावरती विजय मिळवलेला आहे. आता जसा विजय इंग्रजांच्या बाजूने होत आहे तसंच या शाह आलम द्वितीयने इंग्रजांच्या ताफ्यामध्ये सामील झाला किंवा शरण आला. शुजा उद्दौला सुद्धा यांना शरण आला. परंतु मीर कासिम हा काय गेलेला आहे? या बक्सारच्या युद्धभूमीवरून पळून गेलेला आहे. आणि पुढे पळून गेल्यानंतर त्याचा अज्ञातवासात असतानाच काय झालेला आहे? मृत्यू झालेला आहे. 1778मध्ये मीर कासिमचा मृत्यू झाला. आता बघा झालं काय? इंग्रजांनी तर विजय मिळवला, परंतु शाह आलम द्वितीय आणि शुजा उद्दौला हे शरण आले. आता बघा या बक्सारवरती विजय मिळवल्यानंतर संपूर्णपणे बिहार, बंगाल, ओरिसा, अवध असेल, दिल्ली असेल, आता हे संपूर्ण प्रदेश आता इंग्रजांच्या ताब्यात येणार होता. आता जो तह झालेला आहे बक्सार युद्धानंतरचा तो तह अतिशय महत्त्वपूर्ण तह आहे. त्यालाच अलाहाबादचा तह असे म्हणतात. कोणता तह? अलाहाबादचा तह. अलाहाबादचा तह. या तहाची वैशिष्ट्य म्हणजे काय झालं की जे दोन गट होते, एकतर मीर कासिम पडून गेला, परंतु शाह आलम द्वितीय आणि दुसरा कोण होता? शुजा उद्दौला यांच्या दोघांसोबत दोन प्रकारचे तह करण्यात आलेले आहे. शाह आलमसोबत वेगळा आणि शुजा उद्दौला सोबत वेगळा. तर बघा इंग्रजांनी विजय मिळाल्यानंतर जो क्लाईव्ह 1760मध्ये इंग्लंडला गेला त्याला पुन्हा परत बोलवण्यात आलं. म्हणजे कशासाठी? अलाहाबाद तह करण्यासाठी. कोणाला बोलवण्यात आलं? क्लाईव्हला बोलवण्यात आलं. आता बघा क्लाईव्ह हा अतिशय महत्त्वाकांक्षी व्यक्ती होता आणि त्यानं संपूर्णपणे या अलाहाबाद तहामध्ये दोघांसोबत दोन तह केलेली आहे. कोणकोणती तहाच्या अटी आपण त्या बघणार आहोत. तर सर्वप्रथम क्लाईव्हने जे या शाह आलमसोबत प्रथमतः तह केला तो कधी तह केलेला आहे? 12 ऑगस्ट 1765ला. तो तह कधी केला?
12 ऑगस्ट 1765ला. कुणासोबत? शाह आलम वर्सेस क्लाईव्ह किंवा इंग्रज लिहू शकता तुम्ही क्लाईव्ह यांच्यामध्ये काय झालेलं आहे? तह झालेला आहे. आणि या तहाच्या आपण अटी पाहू. तर जे पहिली अट आहे तहाची, जे पहिली अट आहे बंगाल, बिहार, ओरिसा, बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांताच्या दिवाणीचे अधिकार, दिवाणीचे म्हणजे महसूल गोळा करण्याचे अधिकार कोणाला देण्यात येईल? कंपनीला देण्यात येईल. कंपनीला. आता बघा, हा शाह आलम द्वितीय हा याला नकार देत होता, परंतु याच्या बदल्यामध्ये शाह आलमला काय देण्यात येईल? जे अलाहाबाद आणि कडा, अलाहाबाद आणि कडा हे प्रदेश देण्यात येईल. आता वास्तविक पाहता हे प्रदेश इंग्रजाकडे होते का? नाही. ते कोणाच्या ताब्यात होते? अवधच्या ताब्यात, म्हणजे शुजा-उद-दौलाच्या ताब्यात होते. आता हे प्रदेश देण्यात येईल. म्हणजे जसं एक तह सुरू आहे 12 ऑगस्ट 1765ला, याचा तहाला वेळ आहे, परंतु हे शुजा-उद-दौलाकडून हे दोन्ही प्रदेश घ्यायचे इंग्रजांनी आणि ते कोणाला द्यायचे? शाह आलम द्वितीयला द्यायचे. तिसरं जे होतं, शाह आलमला पेन्शन दिली जायची. शाह आलमला काय दिली जायची? पेन्शन दिली जायची. शाह आलमला पेन्शन देण्यात येईल. पेन्शन देण्यात येईल. आता चौथं जे कलम होतं ते कलम प्रत्येकच तहामध्ये इंग्रजांनी वापरलेलं आहे की अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करता येणार नाही, परंतु त्यांनी तो कलम कधीच पाडलेला नाही कोणत्याच तहामध्ये. हे झालं. काय झालं? शाह आलमसोबतचा जो तह झाला होता तो तहाच्या अटी शाह आलम 2 वर्सेस क्लाईव्ह कधी झाला? 12 ऑगस्ट 1765. त्याच्यामध्ये बंगाल, बिहार, ओरिसा दिवाणीचे अधिकार कोणाला देण्यात येणार? कंपनीला. आणि त्याच्या बदल्यात शाह आलम 2ला अलाहाबाद आणि कडा देण्यात येईल. त्यांना पेन्शन देण्यात येईल. आता बघा, त्यानंतर याच क्लाईव्हने शुजा-उद-दौलासोबत तह केला. कधी केला? 4 दिवस लेट, म्हणजे 16 ऑगस्ट 1765ला तह केला. आता या तहामध्ये शुजा-उद-दौलाकडून, कारण हे हारणारा पक्ष होता म्हणून इंग्रज ज्या गोष्टी लादता येईल त्या रॉबर्ट क्लाईव्हने लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये काय ठरण्यात येईल? हा जे दुसरं जे कलम आहे अलाहाबाद आणि कडा येथील जे दिवाणीचे अधिकार किंवा हा प्रदेश कोणाला देण्यात येईल? शुजा-उद-दौलाकडून घेण्यात येईल. अलाहाबाद आणि कडा हे शुजा-उद-दौलाकडून घेऊन कोणाला देण्यात येईल? शाह आलमला. दुसरं जे आहे शुजा-उद-दौलाचा जो चुनारचा किल्ला माहिती असेल, अतिशय महत्त्वपूर्ण किल्ला होता. तो चुनारचा किल्ल्यावरती कोणाचं वर्चस्व राहील? चुनारचा किल्ला कोणाला देण्यात येईल? ब्रिटिशांना देण्यात येईल. ब्रिटिश त्या चुनारच्या किल्ल्यामध्ये सैन्य ठेवू शकेल. तिसरं जे आहे, हे युद्ध तुम्ही स्वतःहून, म्हणजे आमचा जो मीर कासिम बंगालचा नवाब होता तो पडून गेला, तुम्ही आश्रय दिला, हे कारण समोर ठेवून, म्हणजे एक प्रकारचं युद्ध तुम्हीच आमच्यावरती लादलं. त्या युद्धाचा खर्च वसुली म्हणून 50 लाख रुपये कोणाला देण्यात येईल? इंग्रजांना देण्यात येईल. आता अशा प्रकारचा तह झाला. त्यामुळे अप्रत्यक्षपणे इंग्रजी सत्ता ही दिल्लीपर्यंत पोहोचवली. म्हणजे शाह आलम द्वितीय हा पूर्णपणे इंग्रजांच्या हातात आलेला होता. अशा प्रकारचा अलाहाबादचा तह आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे 2 प्रकारे. म्हणजे एक 12 ऑगस्ट 1765 आणि 16 ऑगस्ट 1765 या दोन दिवशी दोघांसोबत जो तह केलेला आहे, यामुळे इंग्रजी सत्ता पुन्हा दृढमूल झालेली आहे. ठीक आहे, कळलं? आता हा अलाहाबादचा तह झाला. अशा प्रकारचं हे बक्सारचं युद्ध आहे. आता आपण बघू की जो रॉबर्ट क्लाईव्ह आहे, आपण तर 1765 ते 1775 पर्यंत जे नवाब होऊन गेलेले आहे, शेवटचा नवाब जो होता मुबारक उद दौला,
हा काय झालेला आहे, शेवटचा बंगालचा नवाब आहे. आणि 1775 पासून मग काय केलेलं आहे की नवाब पदच समाप्त करण्यात आलेलं आहे. आता बघा, हा जो रॉबर्ट क्लाईव्ह आहे 1760 ते 60ला इंग्लंडमध्ये गेला. पुन्हा तो त्याला तह करण्यासाठी बोलावण्यात आलं. 1765मध्ये तो पुन्हा भारतामध्ये आला. 1765मध्ये 1765 ते 1767 तो भारतामध्ये होता. आणि या 2 वर्षामध्ये त्यानं बंगाल प्रांतामध्ये द्वैध शासन किंवा दुहेरी शासन पद्धती राबवलेली आहे. कोणी? रॉबर्ट क्लाईव्ह याची दुहेरी शासन पद्धती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या दुहेरी शासन पद्धतीमुळे काय झालेलं आहे, बंगालची यथेच्छ लूट झालेली आहे. आणि या दुहेरी शासन पद्धतीचाच परिणाम म्हणून 1770मध्ये, कधी 1770मध्ये जो बंगालमध्ये दुष्काळ पडलेला आहे, या दुहेरी शासन पद्धतीमुळे त्या दुष्काळामध्ये लाखो माणसे बंगालमधील मरण पावलेली आहे. लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. 1770मध्ये दुष्काळाचं कारण ही दुहेरी शासन पद्धती आहे. आता दुहेरी शासन पद्धती म्हणजे नेमकं काय? दुहेरी शासन म्हणजे काय? 2 शासन. किती शासन? 2 शासन. 2 शासन म्हणजे कसे? तर रॉबर्ट क्लाईव्हने काय केलेलं आहे, या दुहेरी शासन पद्धती कोणी राबवलेली आहे? रॉबर्ट क्लाईव्ह याने. आता रॉबर्ट क्लाईव्ह याने दुहेरी शासन पद्धती कधी चालू केलेली आहे? 1765 ते 1772 पर्यंत होती. 1765 ते 1772 पर्यंत. आता 1772ला बंद का झाली? कारण 1772मध्ये जो वॉरन हेस्टिंग होता, वॉरन हेस्टिंग हा आला आणि दुहेरी शासन पद्धती पूर्णपणे बंद केलेली आहे. म्हणजे सुरुवात कोणी केलेली आहे? रॉबर्ट क्लाईव्हने. आणि बंद कोणी केलेली आहे? वॉरन हेस्टिंगने. लक्षात घ्या, वॉरन हेस्टिंग. दुहेरी शासन पद्धती. आता आपण दुहेरी शासन पद्धती आपण समजून घेऊ. तर दुहेरी शासन पद्धतीमध्ये काय असतं की जे दिवाणी आहे, दिवाणीचे अधिकार किंवा त्यालाच आपण महसूल गोळा करण्याचे अधिकार म्हणतो, महसूल. आणि दुसरे जे आहे निजामतीचे अधिकार. निजामत म्हणजे प्रशासकीय कार्य. प्रशासकीय कार्य. आता बघा, याच्यामध्ये काय होतं की जे दिवाणीचे अधिकार आहे किंवा निजामतीचे अधिकार आहे, म्हणजे जे नवाब झालेले होते, खास करून 1765 ते 1775 पर्यंत ते इंग्रजांच्या हातातील खेळणं बनलेलं होतं. तर दिवाणीचे अधिकार कोणाकडे असायचे? कंपनीकडे. कंपनी महसूल गोळा करायची. परंतु जबाबदारी किंवा प्रशासकीय कार्य कोणाकडे असायचं? नवाबाकडे. 2 शासन झाले. एक म्हणजे जो मलिंदा आहे तो कोणी गोळा करायचा? कंपनीने. आणि दुसरं जे निजामतीचे किंवा जबाबदारी कोणाकडे असायची? नवाबाकडे. यामुळे झालं काय की जे जनता असायची टॅक्स कोणाला द्यायची? कंपनीला द्यायची. आणि या जनतेचं कार्य कोणी करायचं? नवाबानी करायचं. आता लक्षात आली दुहेरी शासन पद्धती. बंगालमध्ये, बंगाल, बिहार, ओरिसा या 3ही प्रांतामध्ये जे दुहेरी शासन पद्धती अवलंबली होती. आता काय झालं की जो पैसा होता कंपनीकडे मोठ्या प्रमाणात गोळा झाला आणि नवाबाचा खजिना काय झालेला आहे? रिकामा झालेला आहे. फक्त म्हणजे लोकांचं म्हणजे जी न्याय व्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल, यामध्ये सुधार करण्यासाठी नवाबाकडे पैसा नसायचा आणि लोक म्हणजे कोणाला दोष देत असायचे? नवाबाकडे. आणि इकडे जो मलिंदा असायचा, टॅक्स असायचा, तो कंपनीच्या खिशात जायचा आणि कंपनीचा खजिना भरभरून मग वाहत जाऊन तो इंग्लंडमध्ये जायचा. यालाच काय म्हणतात? दुहेरी राज्य पद्धती किंवा दुहेरी शासन पद्धती. आता या शासन पद्धती 1765ला सुरुवात झाली आणि 1772 पर्यंत ती चालली. एकंदरीत 7 वर्षामध्ये जे बंगाल म्हणजे जो भुके कंगाल झालेला होता त्याला कारण काय होतं? दुहेरी शासन पद्धती. मग हे जे कंपनीच्या अधिकाऱ्यांची जे अरेरावी होती थांबवण्यासाठी मग वॉरन हेस्टिंगच्या नेतृत्वामध्ये जे
ब्रिटिश पार्लमेंटतर्फे जे कायदा करण्यात आलेला होता त्यालाच रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणतात 1773चा. पण असो, तत्पूर्वी जे 7 वर्ष चाललेली ही दुहेरी शासन पद्धती आहे, ती या शासन पद्धतीने या बंगालची संपूर्णपणे अपरिमित हानी झालेली आहे. अपरिमित हानी झालेली आहे. आणि बंगाल प्रांतामध्ये जे गुंडेशाही म्हणजे गुंडा राज जे म्हणतो आपण, हा जे गुंडा राजच्या निमित्तानं म्हणजे संपूर्ण बंगालमधील जनता ही काय झालेली आहे, भुके कंगाल झालेली आहे. एखाद्या समजा नवाबाला कार्य करायचं असेल तर नवाब हा म्हणजे या कंपनीकडे मागणी करायचा, परंतु जसं 100 रुपयाची मागणी केली असेल तर नवाबाला 10 रुपये मिळायचे. त्यामुळे नवाब हा प्रशासकीय कार्य करू शकत नव्हता आणि लोकांमध्ये जो नाराजी आहे किंवा नाराजीचे सूर नवाबाच्या विरोधात उमटायचे. परंतु ही कंपनीचं म्हणजे हे जे कंपनीचं जे नियंत्रण पूर्णपणे नवाबावर असल्यामुळे नवाब काहीही करू शकत नव्हता. यालाच दुहेरी शासन पद्धती म्हणतात. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जो लॉर्ड कॉर्नवालिस आहे, ज्यानं कायमधारा पद्धती सुरुवात केलेली आहे 1793मध्ये. तो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कॉमन सभागृहामध्ये एक त्यानं वक्तव्य केलेलं आहे की 1765 ते 1772मध्ये जी कंपनीनं लूट केलेली आहे किंवा जे शासन राबवलेलं आहे ते शासन जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये कधीही राबवलं गेलेलं नाही. एवढं म्हणजे डाकू शासन म्हणू आपण त्याला, गुंडाराज म्हणू, अशा प्रकारची लूट या कंपनीनं बंगाल प्रांताची केलेली आहे. हे या लॉर्ड कॉर्नवालिसच्या वक्तव्यावरून समजून येते. किंवा पन्नीकर नावाचा शास्त्रज्ञ इतिहास तज्ज्ञ म्हणतो, भारतीय तत्त्वज्ञ, की हे जे 1765 ते 1772 किंवा जो दुष्काळ पडलेला होता 1770चा, मोठ्या प्रमाणात म्हणजे माणसं मरण पावलेली होती आणि याचं कारण म्हणजे दुहेरी शासन पद्धती आहे असं कोण म्हणतो, पन्नीकर म्हणतो. तर अशा प्रकारचं म्हणजे जे 1757च्या प्लासीच्या युद्धानं जो पाया रचला गेला तो पाया पक्का करण्याचं काम या बक्सारच्या लढाईनं केलेलं आहे. आता इंग्रज त्यांची सत्ता बंगाल, बिहार, ओरिसा, अवध, दिल्लीपर्यंत अप्रत्यक्षपणे गेलेली आहे. कारण खुद्द या भारताचा जो मुघल बादशाह आहे शाह आलम द्वितीय हा इंग्रजांना शरण आलेला आहे किंवा इंग्रजांचं बाहुलं बनलेलं आहे. सत्ता असूनही तो काही करू शकत नव्हता. अशा प्रकारे इंग्रजांची कपटनीती असेल किंवा युद्ध कौशल्य असेल किंवा एक चाणक्षपणा असेल तो आपल्याला दिसून येतो. आणि एक प्रकारे या प्लासी आणि बक्सारच्या युद्धानं संपूर्णपणे त्यांचे विरोधक तर नाहीसेच झाले, डचही नाहीसे झाले, फ्रेंचही नाहीसं झालं आणि संपूर्णपणे एकमेव महाशक्ती म्हणून उदयास आलेली आहे. आणि त्याचेच परिणाम अवघ्या समोरच्या 100 वर्षामध्ये काय झालेलं आहे, संपूर्ण भारतभर त्यांनी आपलं वर्चस्व, राजकीय सत्ता, व्यापारी सत्ता, आर्थिक सत्ता संपूर्णपणे काबीज केलेली आहे. आपण पुढच्या अशा प्रकारे इथे आपलं जे पहिलं युनिट आहे ते समाप्त झालेलं आहे. तरी उद्या आपण जे युरोपियनांचे आगमन यांचं आपण डिटेलमध्ये अध्ययन करू. ओके, धन्यवाद.